हे आमचं घर असा जंगलात बघा, फार्म हाऊस आमचं. सोबतच हैसर आम्ही लावली हळद. ही मी लावली हळद. अशीच खराब होतली म्हणून अशी पेरून ठेवलेलं आहे आणि ती हळद व्यवस्थित वाफे पद्धतीमध्ये मी याने आईन लावली आहे. ह्याचं झाड आहे ना, तर झाड मावळांगाचं असं. आणि ही तवशीच्या इथे असा इलायती तायकाळो ह्याची भाजी करून खातात. तवशी दाखवते तुमका. हे बाबांनी लावली आहेत बघा. तवसा बघा. आणि पण ह्याच्यावर काती आहेत तवशीचे. ही छोटी काता बघा. सर बघा, त्या साईडीन दिसतली भरपूर आहेत. इकडे लावले आहेत. आत्ताशी त्यांका थोडी थोडी जास्त फुलं इल्लेली असत. चतुर्थी नंतर मिळतली. आईन काय काय शेतात लायला त्या दाखवतो. ही हळद सगळी ही मी आणि आईन लावली असं. आणि हे आंबे जे खारात घालून खाल्ल्यावर मस्तच लागतात. ह्या आंब्यांचं एक असं की ह्याच्यात बी नाही, अजिबात बी नाही. बघा मी तोडून दाखवते. घेतला. बी नाही. अर्धो खालो मी. ऐकायला तो मारतली माका. हा तर कोकमाचं झाड. हे तोरेंजन लागतात त्यांची झाडं होती पूर्ण. नाळूआ 13 म्हणतात त्याला. ही सुपारीची झाडं बघा. फणस, फणसाच्या हैसरान चिकवाची झाडं आहेत बघा. ही मिरी येईल, काळी मिरी म्हणतो ना ती. सुपारीच्या झाडावर चढवलेली असा. ही पण तवशीची झाडं असत बघा. बेल, वांग्याचं बेल ज्याची पानं गळली. तुळशी, केळी नाही. ही गवती चहा, लेमन ग्रास जी चहामध्ये घालून खातो आम्ही. हे छोटस फणसाची आळ आहे. आणि सगळी सुपारीची झाडं. नारळाचं त्या झाड मेला, तिकडे नारळ आहेत बघा. गेस करा हे झाड कोणता आता बघा. खूप लागली आहे का बघा. फळा दाखवतो. कळला कोणत्या झाड आता. मस्त लागते ती खाऊक. मेन म्हणजे इकडे काजू भरपूर आहेत. ती होती आवळ्याची झाडावर आणि ते सगळे काजू आहेत बघा. इकडे आंब्याचं झाड.
इकडे छोटे छोटे रोप असत ही सगळी सुपारीची झाड आहेत जी आणि थोडी मोठी झाली की अशी लावची असतात तव थंय लावला तशी आणि ही सगळी केळी नारळाचं झाड लावलाय बघा आणि हो चाफो जे का चाफी लागतात ही जास्वंद हे असत काय आता बांबूचं झाड जे का आमच्याकडे मानगो म्हणतात हे जास्वंद इकडे लांबच्या लांब झाडात झाड असत ही कोक माझी आईन राखून ठेवली गणपतीच्या मागे एक बांधतो ती हे कोकणा कशी या काढला खालून नदी आहे केळी लागली बघा ही ती मग पूर्ण आमच्या फार्मचं टूर करूया चला बघा या कसल्या झाड मैदान कुवाळो ॲशगार्डचा झाड ही फणसाची आळ ह्या अळू सगळा ही माझी आई बघा आई झाले माने राखून आई ताई बघा माझा झाड मा हा ते जाम लागत तेच ना जामचा झाड बदाम नाही जाम तो जाम मस्त पिंक कलरचे जाम लागतात ते का हे सगळे आमचे काजी एक नारळाचं झाड ही मावळा ते आंबो हा बघा खालते आंबे असतात सगळे गारपा होती गारपा ही सगळी सुपारीची झाडं आणि केळीची झाडं आहेत मध्ये माड निरफणस जे का काय ह्या वर्षी अजून निरफणस काय लागांग नाही फुलं सगळी घरान गेली त्याची आणि ह्या आम्ही म्हावळांग म्हणतो खूप औषधी झाड आहे डायबिटीसवर पण मस्त असं बघा तुमच्याकडे ह्याका काय म्हणतात ही सगळी म्हावळीची झाडं असत हायसर पेरूचं झाड आहे बघा याचे पेरू पडला बघा खालते नारळ एवढेशे नारळ हातात गावण्यासारखे असे आई म्हणजे घाले ता थोडे वानरांका बघा तसं ती बघा आडसर असत काढूची होती मग आई काढूक दिला ना आमच्या ह्या वर्षी नाल नाही लागा कसं तिकडे पण सुपारीची झाडं असतात बघा म्हावळ्यांगा बघा म्हावळ्यांगा ह्या वर्षी खूप आमची म्हावळ्यांगा अशी कुसान गेली ह्या कुसला ती बघा थय थय शेती करूक जितकी सोपी वाटता ना मनाक तितकी करूक खूप कठीण आहे आणि त्याच्यात झालेला नुकसान पण झेलूक ना एका शेतकऱ्याचाच काळीज असाक लागता हे बघा म्हावळा
असताला 1-1.5 किलोचा असा. हे सुपारी लागली असत थंय या झाडा राखून ठेवली. पाऊस काही जाऊचं नाव घेणार नाही बघा. पागरावर सुद्धा मी खाली उतरतो पडलो तर हातपाय मोडून घेतलो. हा पाऊस लागता आणि मी छत्रेशिवाय फिरतोय सगळीकडे. इकडे आहोत अजून खाली झाडा, फणसाची झाडा आणि केळी आहेत जास्त. ते आमच्याकडे सुपारी, केळी, काजू, नारळ आहेत. तशी बघू काय भरपूर झाडा लावलेली आहे. दाखवते मी शेतीत किती म्हणते ना नुकसान काय जातं दाखवते. थांबा. हा बघा ही सगळी अशी चिखल झालेलो आम्हावांगाचं अशी कुसाण गेली. असं बघलं ना काय रडा घेता एकदा. काय करतलंय पण बघा कुसली पूर्ण कुसाण गेला बघा. पडला. पाऊस लागता तर मी घरात घेतोय. भिजलंय तर पुन्हा आजारी पडतलं. आई माका मारतली मग. पुढचं ब्लॉग मग दाखवते मी काय काय झाडं असतात ती बघा. मावळ्यांना बघा हिसूनच काट्यातनं वरती जाऊया. देवा पांडुरंगा इतक्याला स्वामी समर्थ सांगितलं तर लवकर लवकर पळ. धाव 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 धाव. हा ह्या बघा उसाचं झाड पतलंय.